आज आपण करणार आहोत शेपूची भाजी। तर शेपूची भाजी करण्यासाठी आपण आता कढईत तेल टाकून घेऊया। तेल चांगलं तापल्यावर याच्यात टाकूया आपण कांदा। चांगलं हलवून घेऊया। याच्यात टाकूया हळद। चांगलं परत हलवून घ्यायचं। गरम मसाला टाकूया। याच्यात टाकूया थोडीशी धणेपूड, ऑप्शनली ही। ह्याच्यात टाकूया आलं आणि बारीक केलेला लसूण, लसूण आणि मिरच्या। ह्याच्यात टाकूया थोडंसं लाल तिखट। परत चांगलं हलवून घ्या। तर ह्याच्यात टाकूया आपण शेपू जो आपण नीट करून घेतला होता। चांगला एकदा हलवून घ्यायचं परत। ह्याच्यात टाकूया मुगाची डाळ। ह्याच्यात टाकूया 1 चमचा मीठ। परत चांगला हलवून घ्यायचं आहे। आणि भाजी 10 ते 15 मिनिटांसाठी शिजायला ठेवायची आहे। 10 ते 15 मिनिटं तर झालेली आहेत। आता आपण आपली भाजी तयार झाली आहे का बघूया। बघू शकता आपली भाजी ही चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया।